वेलकम टू बियॉन्ड नोन पुणे चॅनल. आज रविवार आहे, तर आज म्हटलं की कुठेतरी ट्रेकिंग करायला जाऊ. तर जवळचंच एक एरिया शोधत होतो. तर हे जे दिसतं आहे इकडे वरती एक भोलेनाथ मंदिर आहे, तर तिथे आपण ट्रेकिंग करायला जाऊया. आज माझ्याबरोबर शिवांश आहे, जो तुम्हाला दिसतो इथे. दिसलं का? तर या ठिकाणी यायचं कसं? जर तुम्ही हडपसर कात्रज या साईडने येत असाल तर कात्रज कोंढवा रोड किंवा मंतरवाडीवरनं जेव्हा तुम्ही कात्रजच्या दिशेने जाता त्या ठिकाणी तुम्हाला होळकरवाडी हे गाव लागेल. तर त्या होळकरवाडी गावामध्ये यायचं आणि होळकरवाडी गाव पास करून तुम्हाला इकडे उरुळी देवाची या साईडला यायचं. तर तिथे प्रॉपर तुम्हाला गुगल मॅप पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून ठेवतो. चल. चढ चढ. हो, मस्त व्ह्यू आहे. किती वरती थोडंसं अजून. आता इझी येते तो कसं हाय. वरती येतो आपण ट्रेक करून, तेव्हा हे असं सुंदर असं एक शंकराचं मंदिर दिसतंय. 15 ते 20 मिनटानंतर आम्ही वरती पोहोचलो आहे आणि तुम्ही हे बघू शकता इथे नंदी महाराज विराजमान आहे. त्यानंतर ह्या साईडला हे मंदिराचं दार आहे. आज नेमकं मंदिराला कुलूप आहे. या साईडला एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. आणि इकडे बघा मस्त सीनरी दिसते आहे. तिथनं जो रोड दिसतोय बघा तुम्हाला, असं इथून असा रोड दिसतोय, तर तिथे मसनेबाबा मंदिर आहे. हा जो एरिया दिसतो इथे बघा, तर आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे मसनेबाबा मंदिरचा. तुम्ही आय बटनमध्ये चेक करा, या साईडला राईट हँड साईडला तुम्हाला दिसेल.
आज नेमका आम्हाला आत नाही जाता येणार, पण इथनंच हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चलो आता खाली उतरूया.